मामाची मुलगी तर हसायलीच नसती. अरे तुम्हीच म्हटले ब्लॉग बनवा, तुम्हीच लाजून राहिले. असं कसं जमेगा? असं कसं असते बरं? नाही नाही, अब कसा घ्यायचा? चल बाय बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो, मला माहिती आहे. सर्वांना जय श्रीराम सगळ्यांना. मी आलो होतो आता मामाच्या घरी, कारण की मागे मी 1 महिना संभाजीनगरला होतो. काल नाही का माझा आवाज नक्की, कालच आलो, काल आवाज नाही का माझा निघतच नव्हता, पूर्ण गडा बसलेला होता. कारण की बिकॉज कसं होतं माहीत आहे ना, मी तिकडे होतो संभाजीनगरला, डबल पुसदला गेलो 1 दिवस, तिथलं पाणी चेंज, परत इकडे मामाच्या इथं आलो, पूर्ण वातावरणच चेंज झालं अल्लग अल्लग. तुम्ही इकडे चंद्रपूर साईडला आता, त्याच्यामुळे नाही का आता भरपूर दिवस ब्लॉग आला. मला माहिती त्याचे काही रिझन्स आहे, आता ते सांगेल मी तुम्हाला कधीतरी काय झालं काय नाही. 1-1.5 महिन्यापासून ब्लॉगच नाही टाकलं. रामनवमीचा मागचा ब्लॉग टाकला तेव्हा ब्लॉगच नाही टाकला मी, मला पण माहिती आहे. नाही आता त्याचं कारण सध्या तरी आता मामाच्या इथं म्हणून ब्लॉग बनवा म्हणलं. बघ आमच्या मामाच्या इथलं टॅरेसचं गार्डन, माझ्या मामाच्या मुलीने सगळं मस्त गार्डन टाईप बनवलेलं आहे वरती, म्हणजे झाडं वगैरे बघा, भेंडी मामाच्या इथली. आता जातो खाली, तुम्हाला दाखवतो मामाची मुलगी वगैरे. हे बघा ही माझ्या आत्याची मुलगी आहे. ए इकडं पाय ना, लाजायला काय झालं? माझ्या आत्याची मुलगी, ती माझ्या मावशीची मुलगी. आणि मीट माय मामाची मुलगी, 2-2. मामा मामाची मुलगी तर हसायलीच नसती. अरे तुम्हीच म्हटले ब्लॉग बनवा, तुम्हीच लाजून राहिले. असं कसं जमेगा? हा काय मंदिरात जायचं का? आंघोळच कुठे केली मी ना, पण ते नाही बनवत येत आतमध्ये. कालच नाही म्हटले ते, मला फोटो काढायसाठी नाही म्हणले काल ते. आम्ही तर समाजाच्या ग्रुप मध्ये एवढे पाहिले मला फोटो व्हिडिओ, कोमटीसले मला सांग तर सांगा लागते त्याला कसं. तसं नाही, सांग तर समाजाच्या ह्याच्यात तर आहे मला. बोल हे मार्केट खावे हे झाडांना टाकायचं. बोल 2 शब्द. हे झाडांच्या ग्रोथ साठी टाकायचं. बोल मी काय अवतारण काय बनवून राहिला तू? काय होत नाही गे, मी कुठं आंघोळ केलं असं. पण माझ्या मामाच्या मुली त्यांना झाडाचा जास्त शौक. हे माझे मामा. भेटू आता थोड्या वेळानं, कुठेतरी बाहेर जाणार आहे आम्ही, कारण की आज परत जायचं संध्याकाळी मला वापस पुसदला. त्याच्यामुळे बघा आज अवतार, आंघोळ नाही केली काही नाही, तसंच ब्लॉग बनवून राहिलो मी. म्हणून भेटू आता थोड्या वेळात परत. आंघोळ वगैरे करून ठेवला मस्त पैकी मंदिरात जाऊन माझी मुलगी, माझ्या आत्याची मुलगी, माझ्या मावशीची मुलगी, सगळ्यांच्याच मुली. फक्त माझा भाऊ मिसिंग राहिला, कारण की दुकानमुळे घरी थांबला. दुकानात जावं लागतं, ते दुकान काही सामान दुसरं कोणी नाही ना, त्याच्यामुळे तो घरी थांबला, नाही तो पण येणार होता. मस्त असं माझा आउटफिट असा आहे. आणि हा शर्ट आहे ना, हा माझ्या मामाच्या मुलीनेच मला गिफ्ट केलेला आहे, त्याच्यामुळे आज मी तोच घातला. तुम्हाला तिची रूम पण दाखवतो मामाच्या मुलीची. अरे रे रे रे, ये तो कचरा चालू आहे इधर. मी तुझी रूम दाखवत होतो, मला वाटलं झालं झाडणं तुझं. बुक्स काय, आज रविवार आहे, साफसूफ. आज रविवार, आज साफसूफ चालू आहे. हे बघ त्यांचे एवढे बुक्स आहे ना, याच्यातली एक पण बुक जरी मी न वाचलं ना, बस ते तर तुम्हाला माहित आहे, ते आपल्याला होत नाही. ब्लॉग चालू आहे ना, गिटार काढू ना आपण. गिटार पण आहे इकडे, गिटार पण ट्राय करू. मला पण वाटते दीदी असं एखादी रूम आपली आपली असायला पाहिजे. बनवतो ना आता. नाही एक मी सेपरेट काढणारच आहे माझ्यासाठी आता. चेअर वगैरे मस्त. हा गादी वगैरे टाकल्यावर नाही. मला वाटलं झालं असं, तू खाली आले ना, मला वाटलं झालं असतं.
थोड्या वेळात काढून घे मग थोड्या वेळानं काढतो ना, हो. edit करू. हो हो, नाही नंतर डबल लागलं तरी काय. The gang is here. खोल खोल खोल. आईला म्हणलो मी असंच, मला नाही येत वाजवता. ये गिटार तुला येते म्हणले ना ताई, एक टोन येते म्हणले ना बर्थडेची. अरे मग शिकायची वेळ ना. तू फक्त फोटो काढू शकतो, दुसरं काहीच करू शकत नाही, माहित आहे मला. वाजव बरं मग. A few moments later. पुन्हा एकदा गिटार बाहेर आलेला आहे. एक सेकंड थांब. गिटार एक्सपर्ट प्रगती गडेवार. एक झलक दीदी. ए तू काय त्या व्हिडिओच्या मधात केसही करायली. हसू नको. हे बघ मी एक वाजवतो, मी मगाशी बघितलंय. आता आमचा देव दादा वाजवत आहे बघा सगळ्यांनी. हे बघ पांडा घेऊन आली दीदी आमची. दीदी हे असा होता, हा असा, अजून हावाला असा. वापस कसं असते, असं असं कसं असते वर नेऊन खाली असतं. नाही नाही, ठेवले बे. अप कसा घ्यायचा, अप धावून माहित आहे अप. हा, म्हणजे पण काय नाही माझ्या गिटारचं. त्यांना कोणता कोणता मला सांगितलं, ते कोणता सांगितलं होता मगाशी व्हिडिओ पाहिला तुम्ही. हाय हाय आणि हाय. एडिट कर जो नंतर कट होते ना तो. थांब एकदा व्हिडिओ दाखव. फायनली आता आम्ही चाललोय परत. कधी भेटणार कधी काय माहिती, आमचं येणंच होत नाही, दूर आहे जरा आमच्या मामाचं घर. मामाजी येतो. हो तुम्ही केव्हा येता. चालला का. हो पुढच्या वर्षी येतो का. हो माझ्या लग्नाला येता. हो तुझ्या लग्नाला येतो. हो या, मजा म्हणून हा मजा म्हणून या. चल बाय बाय. हो येतो. समोरून बसते का. बस मी समोरून बसतो, जाऊ दे. चल बाय बाय. बाय. फायनली पोहोचलो. आता बसायला टाइम आहे म्हणून काहीतरी टाइमपास करा. इकडल्या साईडला बस स्टँड आहे, हे बस स्टँड आहे मूलचं मामाच्या गावाचं. आणि बघा इकडे किती मस्त आहे वाघाचा स्टॅच्यू. आणि बघा इकडे तळ आहे पूर्ण बस स्टँडला लागूनच. आणि किती भारी व्ह्यू आहे ना, तुम्ही विचार करा. वाघ तर किती मोठा आहे बाबा. हा अजून एक आहे सेल्फी पॉईंट, ते लिहून पण आहे सेल्फी पॉईंट. हे बघा तळं वगैरे किती भारी आहे ना, असं दाखवलेलं ते वाघ निघायला. आणि चंद्रपूरला गेल्यावर पण एक जण आपल्याला भेटायला येणार आहे. माझी एक फ्रेंड आहे चंद्रपूरला राहते, ती भेटायला येणार आहे. तिला भेटेल चंद्रपूरला. आणि मग बस आली की 7 वाजताच जाईल आम्ही पुसत वापस.